सर, वाहतूक कोंडीवरती पर्याय म्हणून अनेक उपाययोजना गेल्या 2 वर्षापासून आपल्यातर्फे राबवल्या जात आहेत. हे ट्रेनिंग देखील एक मोठी संकल्पना होती. काय ही संकल्पना होती आणि याच्यानंतर आउटपुट काय येईल पुणे वाहतुकीसाठी असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे. हे फर्स्ट टाइमच अशा प्रकारचे पूर्ण 100% वाहतूक शाखेचे कर्मचारी अधिकारी यांना ट्रेन करायची मोहीम सुरू करण्यात आली होती आणि मागचे 3 महिन्याचे कालावधीत अंदाजन 1000 लोकांना 25 तासाचे पर हेड अशा प्रकारचे ट्रेनिंग इनपुट्स देण्यात आलेली आहे आणि ते वेगवेगळी गोष्टीवर सॉफ्ट स्किल्स असतील, त्यांचे बिहेवियरल ॲस्पेक्ट्सबद्दलचे असतील, प्रोफेशनल वाहतूक नियोजनचे असतील, इन्फोर्समेंटचे असतील, वेगवेगळी गोष्टीवर इनपुट्स देण्यात आलेली आहे. रस्त्यावर व्हीव्हीआयपी मूव्हमेंट, ॲम्ब्युलन्सेस विषयी, फायर ब्रिगेड्स विषयी, सिग्नल मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या विषयावर देण्यात आलेली आहे आणि हे कंटिन्युअस एक्सरसाइज याचे पुढे पण राहणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे ट्रेन्ड मॅनपॉवर जास्ती कॉन्फिडंट, जास्ती केपेबल आणि जास्ती इफेक्टिव्ह होईल याची मला पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही आमचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा पण दिलेल्या आणि विशेष करून यामध्ये जे प्रायव्हेट पार्टनरशिप या ट्रेनिंग सत्र ऑर्गनाईज करण्यामध्ये जे आलेले आहे ती पण अत्यंत सराहनीय गोष्ट आहे. सर, एकीकडे तुम्ही हे करत असताना काही ट्रॅफिक पोलिसांना, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना बाहेर देश देखील ट्रेनिंगसाठी पाठवायचं असं काहीतरी अशा काही बातमी पेपरमध्ये आला, मी पण वाचलो, परंतु अशा प्रकारचे कोणताही नियोजन बाहेर देशात पाठवून ट्रेनिंग करायची नाही आहे. परंतु ग्लोबली जे बेस्ट वापर टेक्नॉलॉजीचे होत आहे ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये ते आम्ही स्टडी करत आहे आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन, त्याचे कशा प्रकारचे त्यांना मिरर पुण्याचे स्थितीत करता येते याबद्दल ऑलरेडी आमची एक कन्सल्टंट नेमण्यात आलेली आहे आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम हे प्रकल्प शासनाने मंजूर केलेली आहे इन प्रिन्सिपल आणि त्यामध्ये कशा प्रकारचे आमचे मॉडर्न सिग्नल्स राहील, जंक्शन्सवर कशा प्रकारचे प्रॉपर इल्युमिनेशन असतील, रोड मार्किंग्स असतील, रोड इन्फ्रास्ट्रक्चर असतील, मेसेजिंग व्हेरिएबल मेसेजिंग सायनेजेस असतील, अशा प्रकारचे हार्डवेअरची दृष्टिकोनातून शहराचे 500 जंक्शन्सला ट्रान्सफॉर्म करायची या प्रोजेक्ट अंतर्गत संकल्पना आहे आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी आणि सॉफ्टवेअरचे वापर करून त्यामध्ये व्हेकल काउंट्सचे स्टडी करून रडार बेस्ड, लेझर बेस्ड, कॅमेरा बेस्ड सगळे क्लासिफिकेशन बघून सिग्नल्स हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे वापर करून सिग्नल्स ऑटोमेटेड टायमिंग्स देतील अशा प्रकारचे हे प्रकल्प ऑलरेडी म्हणजे त्याचे वर काम सुरू झालेली आहे. मला विश्वास आहे की लवकरात लवकर शहराला फर्स्ट पायलट आपल्याला दिसतील आणि म्हणजे सांगण्याचे अर्थ आहे की ग्लोबली जे बेस्ट प्रॅक्टिसेस इन ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे त्यांना आम्ही पुणे शहराला आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहे. त्यासाठी टेक्नॉलॉजी आमचे पार्टनर कन्सल्टंट्स पण नेमण्यात आलेली आहे. त्याचे एक चांगला परिणाम नक्कीच आपल्याला दिसतो. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते कारण अनेक रस्त्यावरची म्हणजे जे मोठ्या सोलापूर असेल किंवा नगर रस्त्यावरची वाहतूक कोंडी आत येते त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती. त्याला महापालिकाही जबाबदार आहे बऱ्यापैकी. तर त्याच्या संदर्भात डंपरवर कारवाई करून काहीच होत नाही. सगळे पॉलिटिशियनचे डंपर आहेत, आपल्याला माहिती आहे. पुन्हा फोन येतो, दादागिरी होते. दोन्ही विषयावर बोलतो मी. ट्रॅफिकचे जे पाऊसचे विषय आपण सांगितले, मला पूर्ण विश्वास आहे की मागच्या वर्षीचे तुलनेत यावर्षी आम्ही बरेच पटनी चांगले रीत्याने प्रिपेअर्ड आहे. मागच्या वर्षीचे एक्सपिरियन्स जे काही अडथळा पेड पडण्याचे मुळे किंवा वॉटर लॉगिंगचे मुळे किंवा जंक्शन्सवर पॉटहोल्सचे विषय किंवा ओव्हरऑल स्लो मुव्हिंग ट्रॅफिकचे विषय असतील याचे सर्वांचे नियोजन कोऑर्डिनेटेड रीत्याने महानगरपालिका सोबत मिळून करण्याची एक आमची रूपरेखा ऑलरेडी तयार झालेली आहे. आता ग्राउंड लेवलवर त्याचे ड्रिल्स आमचे ट्रॅफिक ब्रांचेस आणि महानगरपालिकाचे जे वेगवेगळे डिसेंट्रलाइज युनिट्स आहे त्यांच्याकडून लवकरात सुरू होणार आहे आणि मला विश्वास आहे की आमची रिस्पॉन्स पण बेटर होईल, आमचे जे ॲक्शन होईल ते पण जास्ती प्रोफेशनल होईल आणि जशा प्रकारचे काही 1, 2, 4 ओकेजन आला होता ज्यावेळी स्थिती अत्यंत विकट झाली होती
तशा प्रकारची स्थिती यावेळी येणार नाही यासाठी अशा प्रकारचे आम्हाला कॉन्फिडन्स आहे. सर, एकीकडे तुम्ही वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरती खरं तर अनेक अधिकारी कर्मचारी रस्त्यावरती उतरून करतात, पण शहरातल्या कायदा सुव्यवस्थेचा हे प्रश्न आहे. दोन त्याला धरून प्रश्न आहेत. एक तर गजा मारण्याची जी बातमी सकाळी आली, खरं तर त्याला सांगली जेलमध्ये शिफ्ट करताना काही कर्मचाऱ्यांसोबत बिर्याणीची पार्टी झाली. काय हे सगळं प्रकरण आहे आणि आपण काय कारवाई केली आहे? आमचे क्लिअर आहे, कोणताही गँगस्टर किंवा क्रिमिनल्स असतील कायद्यासोबत जे काही खिलवाड करतील तर कायदा तसेच ताकदीने त्यांच्या विरुद्ध कारवाई करतील. ही एका गँगस्टरवर मोकाची कारवाई अंतर्गत ऑलरेडी कारवाई करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर काही थोडा त्यांनी काही ॲडव्हेंचरस कृत्य त्यांनी केला आणि त्यामध्ये जे काही दोषी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे. जे काही लोक त्यांना प्रत्यक्ष मोकाचे आरोपीला लक्षात ठेवा, आपण मोकाचे आरोपीला कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करत असतील तर मोकाचमध्ये अबेटमेंटच्या अंतर्गत कारवाई होतो. म्हणून त्याचे जे काही लोकांनी त्यांना खानावाना पुळवत होते, काही ढाबावर थांबून किंवा त्याचे मागे फॉर्च्युनरनी जात होते, त्यांना सगळ्यांना मोका अंतर्गत आरोपी करण्यात आलेली आहे. कोणी क्रिमिनल्स किंवा क्रिमिनॅलिटीला ग्लोरिफाय करण्याची किंवा ताकदी दाखवण्याची प्रयत्न किंवा त्यांना मदत करण्याची प्रयत्न करतील, कायदा तसेच कडक रीत्याने त्यांच्यावर कारवाई करते. आणि मला विश्वास आहे की ही मेसेज इतर जे काही गँगस्टर सो कॉल्ड आहे किंवा ज्यांच्यावर रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहे त्यांना ही मेसेज अत्यंत चांगल्या रीत्याने पोहोचून जायला पाहिजे की कायद्याची उल्लंघन केला की जोरा 5 एक अधिकारी आणि 4 कर्मचारीचे निलंबन. डंपर बद्दल हवेलीमध्ये म्हणजे आपल्या सिंहगड रोड आणि दुसरा वाघोली मी हेवी व्हेकल्सचे नोटिफिकेशन कॉन्सोलिडेटेड रीत्याने मागचे 1 वर्षात काढण्यात आला होता. त्याचे काही अमेंडमेंट करून परत काढण्यात आलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करणे आमचे वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारीची जबाबदारी आहे. काही ॲबेरेशन्स दिसून आलेले आहे आणि ॲबेरेशन जे दिसून आला त्याचे अनुषंगाने करेक्टिव्ह मेजर्स घेण्यात आलेली आहे आणि हेवी व्हेकल्स मुळे ट्रॅफिक कंजेशन किंवा लोकांची सुरक्षिततावर विपरीत परिणाम होता कामा नये यासाठी आम्ही पूर्णपणे इन्फोर्स करण्यासाठी कटिबद्ध आहे. दीपक मानकरवर गुन्हा दाखल झाला, पण अजून पुढची कारवाई गुन्हा दाखल झालेली आहे आणि तपास सुरू आहे. तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे. आवश्यक कारवाई तपास अनुषंगाने करण्यात. अजून कोण यामध्ये आहे सहभागी दीपक मानकर केसमध्ये? मी सांगितले ऑफेन्स आता 1-2 दिवसापूर्वी दाखल झालेले आहे. इन्व्हेस्टिगेशन प्राथमिक स्टेजवर आहे. आता सध्याची स्थिती त्यावर आणखी जास्त टिप्पणी करणे योग्य नाही. शहरातल्या स्पा सेंटरवर एक प्रश्न आहे. बाणेर पोलिसांनी 4 ते 5 सेंटरवर कारवाई केली. आरोपी 3 अटकेत आहेत. शहरात अनेक ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट स्पा सेंटरचे नावाखाली जे कोणी सेक्स रॅकेट चालवत असतील त्यांना पीटा ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यात येईल. काही जे याचे रॅकेटियर्स आहे ते आमचे रडारवर आहे. आम्ही वाट बघत आहे. ज्या दिवशी ते रॅकेटियर्स दिसतील क्रिमिनल कॉन्स्पिरसी लावून मोका अंतर्गत कारवाई करण्याची आमची भूमिका आहे. ते पूर्णपणे आमचे अशा प्रकारचे अवैध गोष्टीवर लक्ष आहे. सर, बोपदेव घाटातल्या प्रकरणी ना एक फक्त शेवटचा प्रश्न म्हणजे बाकी बोपदेव घाट प्रकरणी जो आरोपी जो पकडून त्याला बक्षीस पुणे पोलिसांकडून तुम्ही जाहीर केलं होतं, काल अनेक जण असं बोलत होते की अजून बक्षीस दिलं गेलं नाही. काय तथ्य आहेत? त्यांना बक्षीस देणार आहात आरोपी ज्यांनी पकडले, अकलूज पोलीस असतील किंवा आपले पोलीस असतील? आमचे जे पूर्वी जे 2 आरोपी पकडण्यात आला होता त्यांना ऑलरेडी बक्षीस देण्यात आली होती. तिसऱ्या आरोपीबद्दल खरं तर जे दिले होते, जे घोषणा झाली होती ती बक्षीस ते 2 आरोपीमध्ये देण्यात आला होता. परंतु ज्यांनी पकडून दिलेले आहे नक्कीच त्यांचे सन्मान आणि बक्षीस देण्यात येईल. ठीक. Iconic roads. So, but when it comes to MG Road, hawkers and all, they have their wheeled arrangement and iron cages on which they keep their stuff. They're becoming very. We are aware of it, and in fact, you will see me myself on the streets in the coming days. We'll see that it is sorted out.